बदलापुर की घटना का आज महाविकास आघाड़ी की ओर से काफी विरोध हो रहा है। कांग्रेस नेता बाला साहेब थोरात ने आज संगमनेर में बदलापुर की घटना के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। बदलापुर घटना के विरोध में राज्य भर में महाविकास आघाड़ी की ओर से मौन प्रदर्शन जारी है। इसी के तहत बाला साहेब थोरात ने संगमनेर में किए गए प्रदर्शन में हिस्सा लिया। इस दौरान उन्होंने काला रिबन बांधकर और हाथ में काले झंडे लेकर राज्य सरकार का विरोध किया। इस समय थोरात के साथ कांग्रेस कार्यकर्ता विरोध प्रदर्शन में शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने आरोपियों को फांसी देने की मांग करते हुए राज्य सरकार के खिलाफ मौन मार्च कर अपना गुस्सा जाहिर किया। बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी लांछनास्पद अशा प्रकारची आहे। ज्या पद्धतीने त्या बालिकेवर अत्याचार झाले त्यामध्ये तर आणखी निष्कर्ष समोर येत आहे की आणखी काळजी करायला लावणार आहे। त्या बालिकेवर अनेक वेळा अत्याचार झाले हे सुद्धा त्यामध्ये त्या अहवालात दिसत आहे। या पलीकडे जाऊन ते संस्था चालक होते, ते 48 तास हे प्रकरण दाबण्याच्या मनस्थितीत होते। त्यांनी कोणतीही आपली फिर्याद त्यांची सुद्धा असली पाहिजे, त्यांचा या सगळ्या गोष्टीला निषेध करणारा अशा प्रकारचं असलं पाहिजे। त्याऐवजी हे कसं दाबून टाकता येईल हा प्रयत्न त्यांचा होता। आणि आणखी दुर्दैवाची गोष्ट अशी की यामध्ये पोलीस काय विनाकारण कोणाला मदत करायला तयार असतील असं समजायचं कारण हे प्रकरण दाबण्याकरता पुढे आले असतील असं समजायचं कारण नाही। शासन दरबारातून त्यांना काहीतरी निर्देश देण्यात आले होते की या प्रकरणामध्ये मदत करणं, त्या संस्था चालकांना मदत करा, आरोपीला मदत करा, असं सगळं काही दिसतं आहे। अनेक गोष्टी दुर्दैवी त्यामध्ये आहेत। पालक ज्यावेळेस जातात पोलीस स्टेशनला त्यानंतर 12-13 तास त्यांना बसून ठेवलं जातं। ही सुद्धा किती कठीण गोष्ट आहे, किती वाईट गोष्ट आहे। हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडतं आहे। त्यामध्ये हे दिसतं आहे की ह्या अशा प्रकारच्या घटना खूप घडत आहेत महाराष्ट्रामध्ये, सतत पुढे येत आहेत। आणि नेमका महाराष्ट्रात चाललं काय असं वाटावं। एका बाजूला लाडकी बहिणाचा जयघोष चाललेला आहे, रक्षाबंधन याला अर्थ आहे काहीतरी। याचं जिथं बहिणाचं बालिकेचं रक्षण करू शकत नाही तिथं बहिणाचं काय रक्षण करणार आहे। या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। याला एकच कारण आहे की हे जे सरकार आहे हे त्याचं गठन ज्या पद्धतीनं झालेलं आहे ते बेकायदेशीर पद्धतीचं आहे। त्यांना फक्त आता टक्केवारीची चर्चा सगळ्या मंत्रालयात आहे, त्यामध्ये ते गुंतलेले आहेत। निवडणुकीमध्ये सगळं काही गोळा करण्यात साधन सामुग्री गोळा करण्यामध्ये ते बसलेले आहेत।